पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील पात्र शेतकऱ्यांची या यादीतील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आषाढी एकादशीच्या दिवशी म्हणजे शनिवारी निधी हस्तांतरित केला जाणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही मोठी घोषणा केली आहे। जे रिलीफ पॅकेज घोषित करण्यात आलं होतं त्याचा आज आढावा मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आम्ही घेतला। आतापर्यंत या अंतर्गत 8,000 कोटी रुपये हे रिलीज झालेले आहेत। जवळपास 40 लाख शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये पैसे पोचलेले आहेत। आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत अजून 11,000 कोटी रुपये रिलीज करण्याला मान्यता देण्यात आली, कारण हे बजेटमधले पैसे नसल्यामुळे याला विशेष बाब म्हणून मान्यता देण्यात आली। आता हेही पैसे पुढच्या 15 दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यापर्यंत पोहोचवण्याचे आदेश आम्ही दिलेले आहेत। आत्ता जो काही निधी गेलेला आहे हा वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने गेलेला आहे। काही ठिकाणी तो पार्शल गेलेला आहे। याचं कारण आम्ही एक निर्णय घेतला होता की जशा याद्या येतील तशी मान्यता द्यायची, सगळ्या याद्यांकरता थांबायचं नाही। असं आहे की जे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जाणार आहे ते जवळपास 21,000 कोटी रुपयाचं पॅकेज आहे। त्यापैकी मी सांगितलं 8,000 कोटी हे आम्ही ऑलरेडी रिलीज केलेले आहेत। 11,000 कोटी आज रिलीज करण्याकरता दिलेले आहेत आणि 1,500 कोटी रुपये स्वतंत्रपणे आम्ही रिलीज करतो। त्यामुळे ते पूर्ण जेवढं पॅकेज आहे ते सगळं रिलीज करतो। त्यामुळे माझा अंदाज असा आहे की पुढच्या 15 ते 20 दिवसांमध्ये पूर्णपणे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जातील। 90% आम्ही शेतकरी हे पुढच्या 15 ते 20 दिवसात कव्हर करायचा प्रयत्न करू। 10% तरी देखील लागतील, कारण काहींच्या अकाउंट्समध्ये प्रॉब्लेम आहेत, काहींच्या रेकॉर्ड्समध्ये प्रॉब्लेम आहेत, काही ठिकाणी मल्टिपल होल्डिंग आहे, तेही सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न चाललेला आहे। आता याच्यामध्ये निधीची कुठलीही कमतरता उरलेली नाही। फक्त आपण एक समजून घेतलं पाहिजे की याची प्रोसेस आहे, त्या प्रोसेसमध्ये 2 वेळा याद्या व्हॅलिडेट कराव्या लागतात। कारण जसं कोणी पात्र सुटू नये तसंच कोणी अपात्र किंवा जो एलिजिबल नाही त्याच्या खात्यामध्ये पैसे जाऊ नये याकरता याच्यात मोठ्या प्रमाणात आपल्याला त्याचं रिव्हॅलिडेशन करावं लागतं। एक सुदैवाने ॲग्रीज टॅक्सचा डेटा असल्यामुळे ॲग्रीज टॅक्सचे जे अकाउंट होल्डर आहेत या कोणाचंही आम्ही ई-केवायसी करत नाहीये। अन्यथा ई-केवायसीलाच 1 महिना लागला असता। फक्त एखाद्या केसमध्ये जिथे ॲग्रीज टॅक्समध्ये नाव नाही आणि एलिजिबिलिटी आहे त्यांचंच केवळ ई-केवायसी आपण करतोय। त्यांनाही आपण पहिले मदत देऊ, त्याच्यानंतर मग ई-केवायसी करू, असाही निर्णय आपण केलेला आहे। त्यामुळे पुन्हा एकदा सांगतो की जवळपास आपण त्या ठिकाणी जी थेट मदत आहे त्यापैकी 8,000 कोटी रिलीज केली आहे। 11,000 कोटी आज रिलीज आपण करतो आहोत आणि आता ती आपल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जायला सुरुवात झालेली आहे। घाई करू नका, अजून थांबतो, कळून जात नाही। दुसरं असं आहे की आता मोठ्या प्रमाणात शेतमालाच्या खरेदीचा विषय आलेला आहे। याही संदर्भात आम्ही सगळीकडे आता रजिस्ट्रेशन सुरू करतो आहोत। रजिस्ट्रेशनचं कारण आपल्याला माहिती आहे, आपण ही पद्धत याकरता सुरू केली की पूर्वी जर रजिस्ट्रेशन केलं नाही तर व्यापारीच शेतकऱ्याचा माल विकत घेऊन कमी पैशाने विकत घ्यायचे आणि सरकारला जास्त पैशाने विकायचे, आणि म्हणून आता आपण शेतकऱ्यांचं रजिस्ट्रेशन घेतो आणि मग त्यांचा माल रजिस्ट्रेशन नंतर खरेदी करतो। तशा प्रकारचं रजिस्ट्रेशन आपण सुरू केलेलं आहे। शेतकऱ्यांना माझी विनंती आहे की शेतकऱ्यांनी रजिस्ट्रेशन करावं। व्यापारी जर हमी भावाप्रमाणे तुमचा माल खरेदी करत असेल तर जरूर व्यापाराला विका, पण हमी भावापेक्षा कमी भाव जर व्यापारी देत असतील आपल्या खात्यामध्ये हमी भावाप्रमाणे आपल्याला पैसे मिळतील। तर या संदर्भातली सुरुवात देखील संपूर्ण राज्यामध्ये आपण केलेली आहे। यासोबत आज सोलापूर, तुळजापूर, धाराशिव ही जी आपली रेल्वे मार्ग आहे याच्या सुधारित आराखड्याला मान्यता देण्यात आलेली आहे। जवळपास 3,295 कोटीच्या आराखड्याला मान्यता दिली आहे। 50% पैसे यातले राज्य सरकार देणार आहे, 50% केंद्र सरकार देणार आहे। यामुळे
मोठ्या प्रमाणात या ठिकाणी धाराशिव जिल्ह्याला तर फायदा होणारच आहे, पण आपल्याला माहिती आहे की जे काही धार्मिक पर्यटन आहे, रिलिजियस टुरिझम आहे, कारण तुळजापूर आणि पंढरपूर हे दोन्ही आपल्याकरता अत्यंत महत्त्वाचे सेंटर्स आहेत आणि त्या दृष्टीनं सोलापूर जिल्हाच एकूण अशा प्रकारे जोडला गेल्यामुळे त्याचा फायदा होणार आहे, यालाही आज मान्यता दिली आहे. राज्याचे दिवंगत नेते अजितदादा पवार साहेबांची जयंती आहे आणि जयंतीच्या निमित्तानं आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचा पण वाढदिवस आहे. आणि ते औचित्य साधून त्या शेतकऱ्यांना कुठं, कारण ह्या दोघांचा, मी एकनाथ शिंदे साहेब, सुनीता रवणींचा पण आहे, पण या दोघांचा या कर्जमाफीच्या मध्ये दोघांचा खूप मोठा वाटा होता आणि दोघांनी खूप त्यामध्ये, तिघांनी, एकनाथ शिंदे साहेबांनी पण यामध्ये सगळ्यांनी खूप त्यामध्ये स्वतः त्यामध्ये लक्ष दिलं होतं आणि त्याप्रमाणे शेतकऱ्यांची कर्जमाफी ही आपल्याला माहिती दिली जाणार आहे. आणि कदाचित आमच्याकडे आता इन्कम टॅक्सच्या याद्या, ज्या शेतकरी भरणाऱ्या शेतकऱ्याची याद्या सरकारकडे प्राप्त झालेल्या आहेत, त्यामुळं कदाचित प्राथमिक स्वरूपामध्ये कदाचित 22 तारखेला दादांच्या जयंतीच्या निमित्तानं मुख्यमंत्री महोदयांचा, देवेंद्र फडणवीस साहेबांचा वाढदिवस आहे, या निमित्तानं काही याद्या देता येतील का, यादी जाहीर करता येतील का, हाही प्रयत्न आमचा चाललेला आहे. पण मी आपल्या माध्यमातून सगळ्यांना सांगतो, शेतकऱ्यांना सांगतो की 30 जुलैपूर्वी ही शेतकऱ्यांना कर्जमाफीची रक्कम ही शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये, कर्ज खात्यामध्ये वर्ग केली जाईल. तुम्ही केंद्र शासनाच्या डेटा संदर्भात बोलत होतात की आयकर संदर्भातला डेटा आम्ही मागवलेला आहे. असे किती शेतकरी आहेत जे यातून बाद होऊ शकतात? आणि आता ह्यातनं बाद होण्यापेक्षा आज आपल्याकडे यादी समोर, आता यादी आपल्याकडे 1-2 दिवसापूर्वी काल परवा प्राप्त झालेली आहे. ते आता संपूर्ण यादी पाहून असं मी डेटा म्हणण्यापेक्षा आता आपल्याला जे आपल्याला ज्याची गरज होती, आता आपली गरज भागलेली आहे, त्या बाबतीमध्ये डिटेल आपल्याला पुढे भविष्यामध्ये आपल्याला 4-2 दिवसामध्ये आपल्याला समजेलच. परंतु आता ती यादी आपल्याकडे आलेली आहे, त्यामुळे आता कुठलीही आपली अडचण राहिलेली नाहीये. आता आपण त्या याद्या काय ठराविक उद्या आपल्याला बघू, जर उद्या त्या याद्या आपण त्या हे करतोय, काय ठिकाण काही प्रायोगिक, आपल्या प्रायोगिक म्हणण्यापेक्षा तो थोड्या प्रायोगिक ठराविक तेवढ्या आपण उद्या प्रसिद्ध करण्याचा प्रयत्न आपला उद्याच्या तारखेचा आहे. जरी उद्याच्या तारखे ते आहेच, पण त्याचबरोबर जी रक्कम आहे ती रक्कम मात्र आपण 30 जुलैच्या सगळ्या शेतकऱ्यांना देतोय. शेतकरी संघटनांना ज्या प्रामुख्यानं मागण्या केल्या होत्या त्यामुळे आता नक्कीच बदल झाले असतील आणि यादीमध्ये कर्जमाफी घेण्याचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांची वाढ झाली असेल. तो किती आहे आणि एकूण आकडे किती आहे? साधारणतः आता प्राथमिक आता अंदाज तर सगळे प्राथमिकच आहेत किंवा थोडे हे, की साधारणतः आपल्या सगळ्यांना माहिती आहे की म्हणजे साधारणतः 3 ते 4 हजार कोटी रुपयाची वाढ ह्यामध्ये निश्चित प्रकारे होईल. कारण 2019च्या जो आकडा आहे शेतकऱ्यांचा तो तो वाढ होईल. साधारणतः ही 36,585 कोटी रुपये आणि प्लस साधारणतः 3,800 का 4,000च्या आसपास आकडा, प्राथमिक अंदाजा आकडा जाईल. साधारणतः 40,000 कोटीपेक्षा जास्त रक्कम ह्या कर्जमाफीसाठी शासन माझ्या शेतकरी बांधवांना देणार आहे. आणि शेतकऱ्यांची संख्या मात्र 56 लाखाच्या आसपासच संख्या शेतकऱ्यांची थोडीफार पुढे राहील आणि शेतकऱ्यांच्या संख्येमध्ये जास्त बदल होत नाही, पण रक्कम मात्र कर्जमाफीची रक्कम वाढते. खरं तर मी खरंच शेतकऱ्यांना पुन्हा सांगतो की दादांची जयंती, मुख्यमंत्री साहेबांचा, देवेंद्र भाऊंचा वाढदिवस आहे. खरंच खूप मोठा निर्णय ह्या शेतकऱ्यांसाठी आपल्या घेतलेला आहे. कारण काही आता कुठली समोर आपल्या निवडणूक नाहीये, निवडणूक नसताना सुद्धा आणि सरकारची आर्थिक परिस्थितीची अडचण असताना सुद्धा माझ्या शेतकऱ्यांच्या हितासाठी, अडचणीत आलेल्या शेतकऱ्याला मदत करण्यासाठी हा जो निर्णय जो महायुती सरकारने घेतलेला आहे, निश्चित प्रकारे राज्याचा कृषी मंत्री म्हणून म्हणण्यापेक्षा एक शेतकऱ्यांचा मुलगा म्हणून मी निश्चित प्रकारे या सर्वांचे आभार मानतो. राज्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे, कारण शेतकरी बांधवांची जी कर्जमाफी होती त्याची पहिली यादी आता जाहीर करण्यात आलेली आहे. आणि या पहिल्या यादीमध्ये म्हणजे हा पहिला टप्पा असणार आहे, ज्यामध्ये 7.5 लाख जे शेतकरी आहेत त्यांची नावे आहेत. आणि या 7.5 लाख शेतकरी बांधवांना आता येत्या आषाढी एकादशीला जे त्यांचे पैसे आहेत ते वितरण करण्याचे जाहीर करण्यात आले आहे. सध्या सांगण्यात येत होतं की शेतकरी बांधवांना अजितदादा यांच्या जयंतीनिमित्त आजच पैसे वाटप केले जाणार आहे, परंतु आपल्याला तसं काही पाहायला मिळालं नाही. परंतु आज जी यादी आहे ती यादी जाहीर करण्यात आलेली आहे आणि या यादीमध्ये ज्या शेतकरी बांधवांची नावं आहे त्याच शेतकरी बांधवांना पहिल्या टप्प्यामध्ये जी रक्कम आहे ती वाटप केली जाणार आहे. लवकरच पुढच्या टप्प्याची सुद्धा यादी जाहीर केली जाणार आहे आणि त्या पुढच्या शेतकऱ्यांची सुद्धा नावे त्यामध्ये असणार आहे. तुम्हाला जर यादी पाहिजे असेल, त्याबद्दल अपडेट पाहिजे असेल तर तुम्ही लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुमच्यापर्यंत शेतकरी कर्जमाफीची जे अपडेट आहे ते सर्वप्रथम तुमच्यापर्यंत येणार आहे.